नमस्कार मित्रांनो, मी सुप्रिया. तुम्हा सर्वांचं स्वयंभू विजयी भव या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आज आपण संतवाणी या सिरीजमधील एपिसोड 2 पाहत. आज आपण निवडला आहे संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय सुंदर अभंग. मित्रांनो, कम्युनिकेशन स्किल्स, द पॉवर ऑफ थॉट्स, द पॉवर ऑफ वर्ड्स हे आजकाल आपण ऐकतो, पाहतो. पण संत तुकाराम महाराजांनी कित्येक वर्षांपूर्वीच त्यांच्या अभंगवाणीमध्ये हे सांगून ठेवलेलं आहे. चला तर मग आज जाणून घेऊयात संत तुकाराम महाराजांनी शब्दांची शक्ती याविषयी आपल्याला काय सांगितलं आहे. तर आजचा अभंग आहे, आम्हा घरी धन शब्दांचीची रत्ने. हा आम्हा घरी धन शब्दांचीची रत्ने, शब्दांचीची शस्त्रे यत्न करी. शब्दांचीची उभा केला देव शब्दांचीची धरिला. तुका म्हणे पहा शब्दची ब्रह्म, शब्दे विण न करी कर्म. आपण प्रत्येक ओळीचा अर्थ पाहूयात आणि नंतर त्याचा भावार्थ समजून घेऊयात. महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीची रत्ने, म्हणजेच आमची खरी संपत्ती सोनं नाही, चांदी नाही, तर शब्द आहेत. मोलाचे, तेजस्वी, अमूल्य असे शब्द. प्रत्येक शब्द जणू एक बीज आहे, जो आपल्या जीवनामध्ये विचारांचं झाड उगवण्यास मदत करतो. महाराज पुढे म्हणतात, शब्दांचीची शस्त्रे यत्न करी. म्हणजे हेच शब्द शस्त्रही होऊ शकतात बरं. ते जखमा सुद्धा देतात आणि तेच उपचारही करतात. बघा, स्वतःला विचारून पहा की माझे शब्द इतरांना शांती देतात, मोटिवेशन देतात की वेदना देतात. शब्द हे कधी कुणासाठी गोडवा ठरू शकतात, तर कधी कुणासाठी ते अतिशय वेदना ठरू शकतात. महाराजांच्या अभंगातून आपल्याला हा संदेश मिळतोय की आपले शब्द हे शस्त्र आहेत का आपले शब्द हे दुसऱ्यासाठी उपचारक आहेत, हे आपण पडताळून बघितलं पाहिजे. पुढे महाराज म्हणतात की शब्दांचीची उभा केला. संपूर्ण ही सृष्टी शब्दांवरच जणू उभी आहे. शब्द हाच या सृष्टीचा पाया आहे. संकल्प हा शब्दांमध्येच जन्म घेतो आणि वास्तवही बनतो. शब्दच पॉवरफुल मंत्र बनतात. आपण जे बोलतो तेच आपण घडवतो. आपण म्हणतो ना की यू क्रिएट युअर ओन रियालिटी. ती कशी घडते, तर या शब्दांच्या माध्यमातूनच घडते. आणि म्हणून त्या शब्दांची अचूक निवड करणं हे यशाचं एक गमक आहे. महाराज म्हणतात पुढे की देव शब्दांचीची धरिला. देव शब्दांमधूनच सापडतो. अहो, नामस्मरणामध्ये, प्रार्थनेमध्ये, प्रेमळ वाक्यामध्ये हा देवच आपल्या समोर उभा राहतो. आपल्याला आधार देतो, आपल्याला मार्गदर्शन करतो. जे कोणी आपल्याला मार्गदर्शनपर बोल ऐकवतात, आपल्याला आधार देतात, संकट समयी धीर देतात, ते सगळे जणू काही देव स्वरूपच असतात, नाही का? जिथे शब्द पवित्र आहेत, सुंदर आहेत, सकारात्मक आहेत, गोडव्याने भरलेले आहेत, तिथे देवच जणू त्या शब्दांद्वारे उपस्थित असतो. तुका म्हणे पहा शब्दची ब्रह्म. तुकाराम महाराज ठामपणे सांगतात की शब्द म्हणजेच ब्रह्म, शब्द म्हणजेच सत्य आणि शब्द म्हणजेच चेतना. शब्द जपणे म्हणजेच जीवन जपणे. योग्य शब्दांची निवड करणे म्हणजेच जीवन यशाकडे घेऊन जाणे होय. पुढे महाराज असं म्हणतायत की आता शब्दाविणे न करी कर्म. शब्दांशिवाय कोणतंही कर्म घडत नाही. आधी शब्द, आधी विचार आणि मग आपली कृती घडते आणि त्यानुसार आपलं जीवन साकार होत जातं. या अभंगाचा संक्षिप्त भावार्थ काय होतोय, तर आमची खरी संपत्ती ही भौतिक नाहीये, शब्दरूपी रत्ने आहेत. शब्द हेच शस्त्र आहेत. ते योग्य वापरले तर साधन, पण चुकीचे वापरले तर विनाशक ठरू शकतात. शब्दांच्या आधारेच देवाची अनुभूती येते. शब्दांद्वारेच प्रेम निर्माण होतं आणि शब्दांद्वारेच वादही निर्माण होऊ शकतो. शब्द हेच ब्रह्म आहेत. शब्दांविना कोणतेही कर्म, साधना किंवा निर्मिती होत नाही. या सृष्टीमध्ये कुठल्याही संकल्पाचा पाया म्हणजे हे शब्द आहेत.
आणि म्हणूनच महाराज आपल्याला कळकळीने सांगतात की तुम्ही कोणते शब्द वापरत आहात ते जपून वापरा, योग्य पद्धतीने जाणून घ्या आणि मगच वापरा. कारण हे शब्द नुसते शब्द नाहीयेत, तर तो आहे शब्द ब्रह्म. आणि ही बोलण्याची आणि शब्द वापराची देणगी भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे. आणि सकारात्मक शब्द जर आपण वापरले तर हा भगवंत आपल्यावरती यशाची उधळण भरभरून आणि मुक्त हस्ते करत असतो. मित्रांनो, आजपासून एक संकल्प घेऊयात. मी असे शब्द बोलेन की जे शांतता निर्माण करतील, प्रेम निर्माण करतील, इतरांना जखमा नाही तर इतरांना आनंद देतील. कारण शब्द बदलले की जीवन बदलतं हे मला कळलंय आता. आणि म्हणूनच यशस्वी व्हायचं असेल, जीवनात आनंदी व्हायचं असेल तर मी माझ्या शब्दांची निवड योग्य पद्धतीने करणार आहे, असा संकल्प आपण घेऊयात. वर्ड्स क्रिएट रियालिटी. तर तुम्ही तयार आहात का चांगले सकारात्मक शब्द वापरून तुमचे जीवन यशस्वी बनवण्यासाठी? तुम्ही तयार असाल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ संपवण्याच्या आधी एक अफर्मेशन स्वतःला असं देऊयात आपण की माझे शब्द प्रेम, शांती आणि सत्याने भरलेले असतात. मित्रांनो, हा संदेश आजच्या व्हिडिओचा तुम्हाला आवडला असेल तर स्वयंभू विजयी भवला अवश्य सबस्क्राईब करा. इथे आपण सर्वजण आत्मजागरूकतेकडून विजयी जीवनाकडे प्रवास करत आहोत. तुम्हीही यामध्ये सहप्रवासी बनू इच्छित असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे बहुमूल्य विचार, तुमचा फीडबॅक कमेंट्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.